सुरुवातीलाच बंगळुरूमधून एक महत्त्वाची बातमी आहे। बंगळुरूमध्ये शासकीय रुग्णालयाची भिंत कोसळली आहे। 2 चिमुकल्यांसह 7 जणांनी या दुर्घटनेत जीव गमावलाय। या घडीची मोठी अपडेट आपण बघतोय। उपमुख्यमंत्री डी.के. शिवकुमार हे तिथं दाखल झालेले आहेत। काही वेळापूर्वी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी सुद्धा परिस्थितीची पाहणी केलेली आहे। बंगळुरूमध्ये शासकीय रुग्णालयाची भिंत कोसळली, यामध्ये 2 चिमुकल्यांसह 7 जणांनी जीव गमावलाय। पूरस्थितीमुळे रुग्णालयाची भिंत कोसळल्याचा अंदाज आहे। बंगळुरूतली घटना आहे। बंगळुरूमध्ये पावसाचं प्रमाण तिथे जास्त आहे आणि कदाचित आता पुरामुळे तिथे ही भिंत कोसळल्याचा अंदाज व्यक्त केला जातोय। मात्र या दुर्घटनेमध्ये 2 चिमुकल्यांसह 7 जणांनी जीव गमावलाय। उपमुख्यमंत्री परिस्थितीची पाहणी करण्यासाठी आता तिथे दाखल झालेत। काही वेळापूर्वी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी सुद्धा तिथे येऊन परिस्थितीची पाहणी केली। शासकीय इमारतीची भिंत कोसळून 7 जणांनी या दुर्घटनेत जीव गमावलाय।